आपुलकीच्या नात्यात मिसळू फराळाचा गोडवा, समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा. या शुभेच्छांसह सातूर प्रभागाचे माजी सभापती संतोष धोंडीराम गायकवाड आणि माजी नगरसेविका नयना भरत गांगुर्डे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांसाठी दिवाळी पहाट पाडवा उत्साहात साजरा करण्यात आलाय. सातपूर गंगापूर पाईपलाईन रोडवरील आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात निनाद कराओके क्लब आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमधुर भावगीतांच्या साक्षीनं दीपावली सणाचं स्वागत करण्यात आलं. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. यावेळी विविध भावगीतांच्या मैफिलीनं वातावरण भारावलं होतं. करुणा करा जग राघवा शंभो शंकरा हे शिवा आसावला समंत अमृताने चिंबना हवा. हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो. विठ्ठल विठ्ठल चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरी भुवा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जग जेठी आला पुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा खरी पाहून सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. यासोबतच उपस्थित नागरिकांपैकी ज्यांचा जन्मदिन होता त्यांच्या यावेळेस सन्मान करण्यात आला आणि लकी ड्रॉ काढून असंख्य नागरिकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे समाजात आणि परिसरात नेहमी कार्यरत असणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांप्रती आयोजकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता. घंटागाडी स्वच्छता कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, त्याचबरोबर विद्युत, अग्निशमन, बांधकाम, अतिक्रमण यासह सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, त्याचबरोबर उपस्थित पत्रकार बांधवांच्या कार्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करत त्यांना दिवाळी भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. माजी नगरसेवक संतोष धोंडीराम गायकवाड आणि माजी नगरसेविका नयना भरत गांगुर्डे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की आमचा संपूर्ण प्रभाग हे आमचं कुटुंब आहे. त्यांच्यासोबत सणाचा आनंद घेता यावा या भावनेतून दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. सर्वांना मंगलमय दीपावलीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. सर्वांना नमस्कार. आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक दिवाळी पाडवा पहाटाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये निनाद कॅरिओके क्लब या रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमधुर गीतांची मैफिल होती. त्याला मुलाचं सहकार्य आम्हाला आपले ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे सदस्य, आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकचे सदस्य, संगीतमय योगाचे सदस्य, पुन्हा आनंदी सखी मंडळ यांच्या वतीने, यांच्या सहकार्याने आणि आमचे दोन्ही नगरसेवक सातपूर सभापती संतोष मामा गायकवाड तसेच माझ्या वतीने प्रभागाच्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने हा कार्यक्रम संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला खूप सुंदर अशी भावगीतं इथं सादर केली आणि सर्वांनी या गीतांचा आस्वाद घेतला. तसंच
वर्षभर पूर्ण प्रभागाचा स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जे कर्मचारी कार्यरत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी असतील, मलेरिया विभागातील असतील, विद्युत विभागातील असतील, गार्डन विभागाचे असतील, अग्निशमन दलातील असतील, ज्यांनी कोविड काळात चांगली कामगिरी केली होती, अंगणवाडी सेविका, आमच्या आशा वर्कर, या सर्वांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने एक त्यांना भेटवस्तू आणि प्रभाग आणि लोकप्रतिनिधी हे कुटुंब असतं आणि कुटुंबात सण हा उत्साहात साजरा होतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणं जरी शक्य नसेल तर हे घर आपलं कुटुंब आहे आणि आनंदी अंगण हा जो जॉगिंग ट्रॅक आहे, दिवाळी खरी ही अंगणात साजरी होते. म्हणून ह्या जॉगिंग ट्रॅकवर आम्ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आणि आमच्या नागरिकांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला. नागरिकांना इथे बोलवलं, सर्वांनी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मी यामार्फत संपूर्ण नाशिककरांना, प्रभाग क्रमांक 8मधील रहिवाशांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. येणारी दिवाळी ही सुख, समृद्धी, आरोग्याची, धनलाभाची जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. येणाऱ्या दीपावलीच्या सर्व नागरिकांना, प्रभागातील सर्व नागरिकांना, सर्व ज्येष्ठ मातापित्यांना, सर्व बालगोपांना दीपावलीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे आमच्या नयनाताई गांगुडे असतील, माझ्या वतीने असतील, आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने असेल, या ठिकाणी पहाट पाडव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असतील, घंटागाडी कर्मचारी असतील, मलेरिया विभागातील कर्मचारी असतील, गार्डन विभागातील कर्मचारी असतील, तसेच विविध भागातील कर्मचारी असतील, त्या सर्वांना बोलून या ठिकाणी त्यांना एक छोटंसं दीपावली निमित्त गिफ्ट दिलेलं होतं. या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे निनाद करोक्याच्या माध्यमातून अतिशय सुमधुर गाण्यांचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली. आमच्या प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप सारे मनपूर्वक आभार व्यक्त करेन का आम्ही आमच्या दीपावलीच्या कार्यक्रमाला एवढा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला व या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करून सर्वांसोबत या ठिकाणी फराळाचं देखील आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं. सर्वांसोबत आम्ही फराळाचं देखील खाण्याचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक नागरिकांनी, सर्व कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आमची गाठीभेटी झाल्या. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दीपावलीच्या सर्व नागरिकांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळ, आनंदी सखी मंच महिला मंडळ, आनंदी अंगण संगीत, आध्यात्मिक संगीत योगा ग्रुप, रामराज्य ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संघ, आनंदी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ, आनंदी अंगण व्हॉलीबॉल ग्रुपचे मोलाचं सहकार्य लाभलं. याप्रसंगी माजी नगरसेवक अरुण काळे, विलास आहेर, भरत गांगुर्डे, शांताराम चांदोरे यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर पुरुष मंडळी आणि मनीषा लासुरे, शिल्पा चव्हाण, कविता गायकवाड यांसारख्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, त्याचबरोबर निनाद कराओके क्लबचे कलावंत उपस्थित होते. या सोहळ्यासाठी आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकचे अध्यक्ष वैभव काळे, गणेश कदम, प्रमोद धोकरत, सागर भाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.